6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। 25 जिल्ह्यांना वेधशाळेचा पावसाचा येलो अलर्ट। मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी 15 जून उजाडणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस। धाराशिव जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं। जळगावमध्ये देखील केळीचं पीक आडवं। टीसीएस प्रकरणी आरोपी निदा खानच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। पीडित महिलेचं नाव बदलून धर्मांतर केल्याचा पुरावा हाती। पीडितेच्या फोनमधून इस्लाम धर्माशी संबंधित 37 ऑडिओ 4 ॲप्स आढळले। निदा खाननं तपासादरम्यान कबुली दिल्याची माहिती। मालेगावमध्ये अल्पवयीन बालिकेकडून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न। डॉक्टरसह 11 जणांविरोधात गुन्हा। अल्पवयीन माता फरार। महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन जाणार। आज भरणार अर्ज। भाजपच्या दिल्ली हायकमांडनं समीर भुजबळांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्यानं भुजबळांचा राज्यसभेवर जाण्यास नकार। इंडिया आघाडीची आज दुपारी 12 वाजता बैठक। महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार। डीएमकेचा बहिष्कार। टीव्हीके आपची भूमिका अस्पष्ट। बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी भाजप शिवसेनेचे संकटमोचक नाशिकमध्ये दाखल। उदय सामंत गिरीश महाजनांचे निकराचे प्रयत्न। गोकुळ गीते प्रसाद हिरेंच्या माघारीची उत्सुकता। मुंबई वॉटर टँकर असोसिएशन मध्यरात्रीपासून संपावर। टँकरवर अवलंबून असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई तर भूजल प्राधिकरणाच्या नियमांमध्ये बदल करण्याची टँकर असोसिएशनची मागणी। राम मंदिराला मिळालेली कोट्यवधी रुपयांची देणगी गायब। अखिलेश यादवांचा आरोप। कोर्टानं दखल घ्यावी अशी मागणी। अयोध्या ट्रस्टकडून मात्र ऑडिट सुरू असल्याचं स्पष्टीकरण।